महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला दाखल झाले। विधान परिषदेत बोलू दिलं जात नसल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे। महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांकडे या संदर्भात तक्रार सुद्धा करणार आहेत। विधान परिषदेत नियमानुसार काम होत नसल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे। महाविकास आघाडीचे नेते आता राज्यपालांकडे तक्रार करण्यासाठी दाखल झाले आहेत। विधान परिषदेमध्ये बोलू दिलं जात नाही आणि त्या संदर्भात आता राज्यपालांची भेट घेऊन याबाबतीत तक्रार केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती आता मिळाली आहे। महाविकास आघाडीचे नेते आता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। त्या ठिकाणचे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। महाविकास आघाडीचे नेते हे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटणार। त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीचे नेते हे राज्यपालांच्या भेटीला दाखल झाले आहेत। यावेळी विधान परिषदेमध्ये बोलू दिलं जात नाही अशा प्रकारचा त्या ठिकाणी यावेळी आरोप करण्यात आला आहे आणि हीच तक्रार करण्यासाठी आता महाविकास आघाडीचे सर्व नेते आता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले। दृश्य आपण पाहतोय। आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन्ही नेते या राज्यपालांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेमध्ये बोलू दिलं जात नसल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत जोडलेत। श्रेयस, महाविकास आघाडीचे नेते हे राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड हे सुद्धा पाहायला मिळाले। आणखीन कोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत? आपण बघतो तर महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सगळ्यात राजभवनावर आले आहेत। कारण आपण बघू शकतो तर आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे आमदार सगळ्यात अगोदर आले। भास्कर जाधव असतील, आपण या सगळ्या लोकांना पाहिलं, पण त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार असो, नाना पटोले असो, त्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील आता इकडे पोहोचलेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी ही संपूर्णपणे एक होऊन खऱ्या तर राज्यपालांना भेटायला आली आहे। यामध्ये खऱ्या अर्थानं अनेक मुद्द्यांमध्ये आज चर्चा होऊ शकते। ज्या गोष्टी या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये ठरल्या त्याचा विरोध या सगळ्या नेते मंडळींनी केलाय, ते सगळा विरोध आज राज्यपालांसमोर होणार आहे। एकंदर पाहायला गेलं तर राम शिंदे जे आहेत त्यांच्या कामावरून चा विरोध पण या विरोधकांनी केलेला, जो मी काही वेळापूर्वी पण तुम्हाला सांगितलं की सभात्याग दुपारनंतर काल झालेला आणि आज पण सभात्याग होण्याची शक्यता आहे। पण त्याच सभात्याग होण्यासाठी, सभा चालण्यासाठी, सभा बरोबर होण्यासाठी आणि विरोधी मंडळींना, विरोधी आमदारांना पण बोलण्याला संधी मिळण्यासाठी ही भेट आहे। अनेक मुद्दे आहेत, या मुद्द्यांवर खरं तर चर्चा होऊ शकते। आता या सगळ्या मुद्द्यांवर जे निवेदन आहे ते निवेदन आता सादर ही मंडळी सगळे राज्यपालांना करतील आणि त्या निवेदनानंतर बाहेरून जे वक्तव्य करतील ते सगळ्यात महत्त्वाचं असेल। कारण आता काही दिवसच उरले आहेत जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते संपणार आहे। 26 तारखेपर्यंत अर्थसंकल्प अधिवेशन आहे। त्या 26 तारखेपर्यंतच्या अधिवेशनात काय गोष्टी आता समोर येतील, काय गोष्टी तोडगे लागतील, काय गोष्टीची चर्चा होईल आणि जो कंप्लेंट किंवा ज्या गोष्टीचा विरोध घेऊन ही मंडळी राज्यपालांकडे आले त्या गोष्टींवर पण चर्चा होईल का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण नक्कीच श्रेयस, या भेटीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।